नाही, असं आहे की जिल्हा नियोजन मंडळामध्ये सन 2023-24 मध्ये जी कामं मंजूर झाली त्या कामांची मुदत संपलेली आहे आणि त्याला बजेटमध्ये पुन्हा प्रोव्हिजन करावी लागेल. बरीचशी कामं अशी आहेत की ती कामं सुरूच झालेली नाही. बरीचशी कामं अशी की ती गरज नसताना सुद्धा त्या ठिकाणी कामं मंजूर करण्यात आलेली आहे आणि अशी कामं या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांनी केली नाही आणि ठेकेदारांनी केली नाही. त्यामुळे त्या संदर्भात 23-24च्या कामाच्या संदर्भात त्याचं एक्सप्लेनेशन मागवलंय. ज्या ज्या डिपार्टमेंटमधून पैसे परत गेलेत त्या त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांकडनं माहिती मागवली आहे लेखी, की कशामुळे पैसे परत गेलेत, काम मंजूर का झालं नाही आणि काम मंजूर केल्यानंतर काम का झालं नाही, पैसे कसे परत गेले, या संदर्भात त्यांचं एक्सप्लेनेशन आपण मागवलेलं आहे. साधारण एक 8 दिवसामध्ये त्यांचं एक्सप्लेनेशन येईल. त्यानंतर आम्ही तो दोषी असेल त्या दोषी अधिकाऱ्यावरती कारवाई करण्याचे आदेश मी जिल्हा परिषदेच्या सीओना आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले.